राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान विमान अपघातामध्ये निधन झालं. संपूर्ण महाराष्ट्र दुःखामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते संपूर्ण दुःखामध्ये बुडालेले आहेत. या संदर्भात भावना व्यक्त करण्यासाठी शशिकांत शिंदे हे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत बोलूयात. साहेब, काय सांगाल? अजितदादा एकदम निघून गेले आपल्यातून. ही अजूनही आपल्याला वाटतं की अजितदादा आहेत आपल्यासोबत. काय भावना आहेत आपल्या? खरं म्हटलं तर एक कौटुंबिक नातं जे असतं त्या कौटुंबिक नात्यातला एखादा आधार देणारा जेव्हा आपला व्यक्ती जातो त्यावेळेला जे दुःख असतं ते आमच्या सगळ्या राष्ट्रवादी परिवारावर झालेलं आहे. वैयक्तिक माझं पण प्रचंड नुकसान झालं. वैयक्तिक माझ्या आणि दादांचे संबंध जे जिव्हाळ्याचे होते, जेवढे शरद पवार साहेबांच्यावर माझं नितांत प्रेम आहे तेवढं दादांचं आणि माझं सुद्धा तशाच प्रकारचं नितांत एकमेकांचं नातं होतं. ते दुःख एवढंच आहे की ज्यांच्याकडून अपेक्षा होती महाराष्ट्राची, ज्यांच्याकडून अपेक्षा होती पक्षाला, ज्यांच्याकडून अपेक्षा होती या राज्याला, ते नेतृत्व गेलं. फार मोठं नुकसान झालेलं आहे. कामातला दादा गेला, हृदयातला दादा गेला, एवढंच नव्हे तर प्रशासनावरचा दादा गेला. ह्या महाराष्ट्राला आज उणीव कळणार नाही, पण येणाऱ्या काळामध्ये 100% दादाची उणीव या महाराष्ट्रामध्ये 100% पाहायला मिळेल. आणि अतिदुःख म्हणजे अशा प्रकारचं जाणं कोणालाही अपेक्षित नव्हतं. परवाच्या दिवशी माझ्याबरोबर त्यांच्या फोनवरून चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे काय काय प्रॉब्लेम आहेत एकमेकांशी चर्चा करून ते सोडवण्याच्या संदर्भात सूचना मला केल्या होत्या. आणि त्या सूचना झाल्यानंतर परत एकदा आपण मेळावे लावायचे संयुक्त, अशा प्रकारच्या सुद्धा सूचना त्यांनी केल्या होत्या. पण दुर्दैवाने ही घटना घडली. साहेब, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजितदादांचं एक स्वप्न होतं मुख्यमंत्री होण्याचं. ते अपूर्ण राहिलं. काय वाटतं तुम्हाला? हे मुख्यमंत्री पद त्यांना शेवटी मिळालंच नाही, ते आपल्यातून निघून गेले. काय भावना आहेत आपल्या? मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये खरं म्हटलं तर कर्तृत्व माणूस होता आणि त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री पद सांभाळण्याची क्षमता पण होती. असं आहे, काम आणि प्रशासन आणि अहोरात्र वेळ देणं हे नेतृत्वाचं कौशल्य असतं. मला वाटतं की ते दादामध्ये होतं. फक्त एकच झालं की मुख्यमंत्री पदाची संधी त्यांना येऊ शकली असती. त्या दृष्टिकोनातून कदाचित भविष्य काळातल्या या नियोजनाच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा कुटुंब आमचा पक्ष फुटल्यानंतर या पक्षाच्या विभाजनाच्या नंतर तोटा हा दोन्ही राष्ट्रवादीला होत होता. भविष्य काळामध्ये परत एकदा उमेदीने उभं राहायचं असेल तर पक्ष एकत्रित झाला पाहिजे आणि तो एकत्रित आला आणि राज्य आम्ही पिंजून काढलं तर 100% पुढच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री पदाची संधी त्यांना येऊ शकली असती. दुर्दैव आहे, ते स्वप्न अपूर्ण राहिलं. आम्ही ते पूर्ण करू शकलो नाही. साहेब, खरं तर या लगेच दादा गेल्यानंतर हे विषय काढणं योग्य नाहीये. मात्र माध्यमांमध्ये आता चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत की उपमुख्यमंत्री पदाची धुरा कुणाला द्यायची, किंवा त्यांच्याकडे जे अर्थ खातं होतं किंवा राज्य उत्पादन शुल्क खातं होतं हे कुणाला द्यायचं. कदाचित माध्यमांमधून असं येतं की आज पत्र सुद्धा राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना देण्यात येईल. आपल्याला काय वाटतं याबाबत? काय झालं, या गोष्टीवर भाष्य केल्यानंतर जे काही वाचक असतात ते थोडं ट्रोल करतात. सत्य सांगणं गरजेचं असतं. काय असतं, एखादा माणूस गेल्यानंतर त्या व्यक्तीचं अपूर्ण स्वप्न राहिलं तर ते सांगणं ही भावना असते. त्यात काय स्वार्थ नसतो. खरं म्हटलं तर आमचा परिवार हा फुटला गेला, हा फुटला नसता तर मला वाटतं ही वेळ आली नसती. दुर्दैव आहे, नेतृत्व आमच्यातून अचानक गेलं. परंतु चर्चा रिक्त झालेल्या जागेवर नेहमी होत असते. मला वाटतं की ही चर्चा ज्यावेळेला होते, मला अजून एक सत्य गोष्ट त्यावेळेला मी कालही सांगितलं, कारण मी बोलणार नव्हतं पण शेवटी मीडियाला मला सांगावं लागलं, कारण माझी भावना होती, त्यात काय स्वार्थ नव्हता. भावना एकच होती की माझ्या एका नेत्याचं जे स्वप्न होतं, म्हणजे पवार साहेबांकडे मी बोलले बघून, ज्या नेत्यांनी आम्हाला घडवलं त्या नेत्याकडे बघून अजितदादा फार भावनिक होते. कोणाला माहीत असेल, जे जवळचे आहेत त्यांना माहीत होते, ते सेन्सिटिव्ह असायचे. त्यांना पवार साहेबांच्याकडे हे गेल्यानंतर ते एवढे भावनिक व्हायचे, आम्हाला बोलायचे नाही आता ते सगळं संपून टाकूया आपण. हे आता नव्हे, हे नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून सुरू झालेलं होती चर्चा. शेवटी शेवटी आम्ही ही चर्चा अंतिम टप्प्यात आणली होती. अंतिम टप्प्यात आणलं पवार साहेबांची परवानगी घ्यायची. पवार साहेबांच्यावर आमची चर्चा झाली आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नंतर आपण बसून त्याचा निर्णय घ्यायचा आणि लगेच त्या ठिकाणी बैठका घेऊन आपण निर्णय जाहीर करू, अशा प्रकारचा अजितदादांचा त्या ठिकाणी विषय होता. त्यात एकच हेतू होता
की पार्टी एक व्हावी. पार्टीमध्ये अनेक नेते आहेत. ते एकसंगतेने जर महाराष्ट्रभर फिरले, एक चांगल्या प्रकारचा रिझल्ट महाराष्ट्रामध्ये पर्याय किंवा पक्ष म्हणून जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, तो या ठिकाणी देऊ शकतो, हा आत्मविश्वास दादांकडे होता. आता त्याच्या उपरोक्ष कोण, हा विचार कधी कोणी केलाच नव्हता. तर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एकसंगतेने काढताना अजितदादांचं नेतृत्व ज्या पद्धतीने काम करत होतं, त्यांच्यानंतर कोण, हा विषयच कधी आला नव्हता. माझं म्हणणं आहे की आता खरं म्हणलं तर ह्या पक्षाची ओळख ही पवार कुटुंबियाचा पक्ष म्हणून ओळख आहे. हा राष्ट्रवादी असो, तो राष्ट्रवादी असो. आम्ही जे विभागलो गेलो ते दोन पवारांच्या मध्येच विभागलो गेलो. दोन्ही पवार कुटुंबियावर प्रेम करणारे मत लोक होती. तर माझं पण, मी सगळेजण म्हणलं की अजितदादांच्या जवळ त्या शशिकांत शिंदे, अजितदादा. पण त्यावेळेला वेळ अशी होती की संघर्षाची होती. त्यावेळेला अजितदादांच्याशी चर्चा करून मी पवार साहेबांच्यावर ठाम राहिलो होतो. आणि पवार साहेबांचं माझ्यावर नितांत प्रेम होतं. आणि माझे एक प्रयत्न असतो की उपकाराची जाणीव ठेवायची असते. आणि साहेबांनी आम्हाला घडवलं. या काळात साहेबांवर राहून आम्ही राहिलो होतो. पण तरी सुद्धा एवढं राहिल्यानंतर सुद्धा अजितदादा भावनिकतेने नेहमी एकमेकांच्या बद्दलची चौकशी करणे, हा त्यांचा एक मध्यम दुवा माझ्याकडे निश्चितपणे माझ्याकडे पाहिजे. तरी सुद्धा आता ह्या परिस्थितीमध्ये कोण, हा विषय जेव्हा येतो, मला वाटतं की दोन्ही पक्षाच्या, आता ते अजितदादाचं स्वप्न होतं, ही खरी गोष्ट आहे. बऱ्याच जणांना ह्याची कल्पना सुद्धा आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांना कल्पना आहे, आमदारांना वगैरे सगळ्यांना कल्पना, ही चर्चा झाली होती का, तर झाली होती. आता पवार कुटुंबियांनी एकत्र बसावं आणि योग्य तो निर्णय घ्यावा. आणि त्यांनी निर्णय घेतल्यानंतर आमच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना, आमदारांना, सगळ्यांना विश्वासात सांगून की असा असा आमचा आपण निर्णय घेतला पाहिजे. मला वाटतं की त्याला कोण विरोध करेल असं वाटणार नाही. शेवटी पार्टी आणि पक्ष हा एकसंगतेने टिकवण्यासारखं नेतृत्व उभं करणं आणि तशा प्रकारची जबाबदारी देण्याच्या बद्दल जे काही नाव एकमताने होईल ते करण्याचा आणि सांघिकपणाने मग पुढे जाऊन पार्टी वाढवण्याच्या संदर्भातली भूमिका करणं, हे आत्ताचा पर्याय असू शकतो. साहेब, तुम्ही आता सांगितलं की जिल्हा परिषदेच्या नंतर खरं पाहायला गेलं तर याच्याबाबत प्रक्रिया सुरू झाली असती, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची. मात्र आता दादा गेल्यानंतर याला किती कालावधी लागेल, आणि सगळ्यात महत्वाचं की शरद पवारांचा शब्द कोणीही डावलणार नाही दादा गेल्यानंतर, किंवा आधीही डावलत नव्हतं. शरद पवारांनी दिलेला शब्द हे दोन्हीही राष्ट्रवादी जे आता वेगळे आहेत तसं मानतील का? आणि आपल्याला काय वाटतं की शरद पवारांच्याकडे ही धुरा पुन्हा जावी का? कारण शेवटी शरद पवार जे आहेत हे दोन्हीही राष्ट्रवादींचे प्रमुख पहिले होते, जर राष्ट्रवादी एकत्र असताना. आत्ताचं हे चित्र पाहायला मिळेल का पुन्हा? मला वाटतं की आत्ताच्या घडीला जर बघायचं झालं तर विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण भविष्य काळातल्या परिस्थितीला समोर जात असताना माझी अशी अपेक्षा आहे की सर्वांनी एकमताने विचार करून जर निर्णय घेतला तर योग्य होऊ शकतो. आता या संदर्भामध्ये जनतेच्या मनामध्ये सुद्धा काय, जे लोक कार्यकर्ते आहेत, जे नेते मंडळी आहेत, त्या लोकांना पवार साहेबांच्या आणि अजितदादांच्या पक्षावर नितांत प्रेम आहे. त्या लोकांचं सुद्धा मानसिकता आणि मनोगत ऐकून घेऊन त्या संदर्भात निर्णय होणं गरजेचं आहे. फार घाई, आता ठीक आहे, रिक्त झाले की त्याच्या मीडियावर चर्चा होईल वगैरे होईल. पण मला वाटतं सर्वांनी बसून विचारपूर्वक निर्णय घेतला तर चांगल्या प्रकारचा निर्णय होऊ शकतो. आणि पवार साहेबांसारखं अनुभवी नेतृत्व आहे, जे नेतृत्व आहे त्या पद्धतीने त्यांनी पुढाकार घेऊन ह्या संदर्भातून मार्ग काढण्याचा प्रयत्न निश्चित होईल असं मला वाटतं. साहेब, पण कालपासून आम्हाला जे काही लोक भेटतायत, जुनी जाणती लोक आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की हे जे झालं ते खूप वाईट झालंय. मात्र जोपर्यंत शरद पवार हयात आहेत तोपर्यंत तरी किमान त्यांनीच धुरा सांभाळावी, असं एक जुन्या जाणत्या लोकांचं मत आहे. हा निर्णय शेवटी शरद पवार साहेबांनी घ्यायचा. मला वाटतं की शरद पवार साहेब फार राजकारणामध्ये अनुभवी नेतृत्व आहे. आणि अनुभवी नेतृत्वाच्या माध्यमातून ते ज्या पद्धतीने हे सगळं, पहिलं एक तर त्यांच्या कुटुंबाने बसलं पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे. कुटुंबामध्ये एकमत घेतल्यानंतर त्यांचं एक वाक्यता झालं तर आम्हाला बाकीच्या कोणाला काही प्रश्न यायचा विशेष येऊ नये. त्यात विशेषतः अजितदादांच्या आणि आमच्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये एक भावना असली पाहिजे की ज्या दादांचं स्वप्न होतं की एकसंगतीने पुढे जायचं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता वैयक्तिक आपला कुठल्या प्रकारचं हे न करता त्यांनी जो निर्णय घेईल त्याच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं असं मला वाटतं. पण उपमुख्यमंत्री पदाबाबत अजूनही खरं तर चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवारांना देण्यात यावं असं म्हणतात. मी आजही म्हणालो की सुनेत्रा वहिनी जरी असतील तर कोणी असतील,
त्यांनी जो निर्णय घ्यायचा आहे तुमच्या पक्षाचा तो घ्यायचाच आहे. पण पहिला मुद्दा येणार आहे, पक्ष विलिनीकरण करायचा का नाही. पक्ष विलिनीकरण करायचं असेल तर पक्ष विलिनीकरण झाल्यानंतर मग त्याच्या संदर्भातली चर्चा करून पक्षाच्या एकमताने अजितदादांचं जे हे होतं की बाबा मला लगेच करायचं, आता ते गेल्यानंतर ते पूर्ण करायची दोघांची जबाबदारी आहे. म्हणून मी काल स्टेटमेंट दिलं होतं, त्यात काही स्वार्थ नव्हता. परंतु ते करत असताना दोन्ही पक्षाची बैठक होऊन त्या पक्षाच्या बैठकीमधून मग निर्णय काय होईल आणि त्यातून जे नेतृत्व पुढे नाव येईल, ते सुनेत्रा वहिनींचा असो इतर कोणाचाही असो, आम्हाला त्याच्यात काही हरकत नसणार आहे. त्या नेतृत्वाच्या मागे आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे उभं राहावं, अशा प्रकारचा निश्चितपणाने हा निर्णय घेण्याचा प्रयत्न आपण करू. हे होते शशिकांत शिंदे आणि यांनी सांगितलेलं आहे की पवार कुटुंबानं एकत्र बसून याबाबतचा विचार विनिमय करून पुढचा जो निर्णय आहे तो घ्यावा. पक्षातले नेते जे आहेत तो त्यांचा निर्णय मान्य करतील असं सुद्धा त्यांनी सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन तुषार जाधव सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा.